नितेश राणेंच्या बुरखाबंदीच्या मागणीला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आता खो दिला। परीक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी मंत्री नितेश राणेंनी केली होती, मात्र त्यांच्या मागणीला शिक्षण मंत्र्यांनी खो दिला। कॉपीमुक्त परीक्षा हे आपल्या शिक्षण विभागाचं अभियान राहिले, कॉपी कुणी करणार नाही याची विभाग काळजी घेतो असल्याचं दादा भुसे म्हणाले। बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा कॉपी करणाऱ्यांना कारवाई करणार असं दादा भुसे म्हणाले। आता बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत। विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत। तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंबहुना ह्या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा बुरका नाही लगा। मी आता मराठीमध्ये सांगितलं की कॉपी मग ते बुरखावाला असू दे बिगर बुरखावाला असू दे कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची काळजी विभाग घेतो आहे। तर या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। योगेश खरे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। योगेश, खरं तर महायुतीतल्या दोन मंत्र्यांमध्ये थोडासा विसंवाद दिसतोय, दोघांची मतं वेगवेगळी दिसतात। नेमकं आता या प्रकरणी काय होऊ शकतं, काय अधिकची माहिती मिळते? खरे पालकमंत्री दादा भुसे हे सध्या शिक्षण मंत्री आहेत आणि ते मालेगावचे आहेत। मालेगाव मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल मतदार आहेत, मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्यमध्ये। त्यामुळे जी काही नितेश राणे यांनी बुरखाधारी मुलींना कॉपी ह्या मोठ्या प्रमाणात करतात आणि त्यांना बाहेर ठेवण्याची मागणी केली होती, त्याला शिक्षण मंत्र्यांनी बगल दिलेली आहे। कॉपी कोणीही करणार नाही असं उत्तर देत त्यांनी बुरखाधारी असो की नसो मात्र कॉपी होऊ देणार नाही असं आश्वासन या ठिकाणी दिलंय। मात्र नितेश राणे यांच्या मागणीबाबत त्यांनी कुठलीही गोष्ट सकारात्मक असे ते बोललेले नाही। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर दादा भुसे यांनी सुवर्ण मध्य काढत या प्रश्नाला उत्तर दिले असं आपण म्हणू शकतो। धन्यवाद योगेश या माहितीसाठी। तर राणेंच्या मागणीला आता भुसेंनी खो दिल्याचं पाहायला मिळते। नितेश राणेंनी मागणी केली होती की बुरखा परीक्षा केंद्रावर चालू नये, मात्र आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटले बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा असू दे, कॉपी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं भुसे म्हणाले।